बातमी एका अपघाताच्या संदर्भातली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये भीषण अपघात झाला। ट्रकच्या चाकाखाली चिरडून एका मुलाचा मृत्यू झालाय। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या जवळील ही संपूर्ण घटना आहे। अपघातामध्ये 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झालाय। तर ज्या ठिकाणी अपघात झाला तेथूनच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुशांत डुंबरे यांनी। पाहूयात। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा आरएमसी ट्रकने एका लहान मुलाचा जीव घेतलेला आहे। पिंपरी चिंचवड शहरामधील प्रेमलोक पार्क परिसरामध्ये काही वेळापूर्वी हा अपघात झालेला आहे। एक लहान मुलगा सायकलवरती शाळेतून घरी जात असताना हा अपघात झालेला आहे। भरधाव आरएमसी ट्रकने त्याला धडक दिली आणि ह्या अपघातामध्ये त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांमध्ये डंपर असेल किंवा अशा मोठमोठ्या ट्रकमुळे अनेक अपघात झालेले आहेत आणि अनेक जणांनी यामध्ये आपला जीव गमावलेला आहे। तरी देखील पिंपरी चिंचवड शहर पोलीस असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल यांच्याकडून कोणताही उपाययोजना किंवा कोणतीही कारवाई केली गेली नसल्याचं देखील दिसून येत आहे। वारंवार असे अपघात घडतात। हे अपघात रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर पोलीस काय करणार असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। अजून किती बळी ह्या ट्रकमुळे जाणार असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। त्यामुळे लवकरात लवकर यांच्यावरती कठोर कारवाई करावी आणि असे अपघात होऊ नये याची देखील खबरदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी, हीच मागणी आता सर्व स्थानिक करत आहेत। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। प्रेमलोक पार्क जवळ खंडोबा माळ ह्या ठिकाणावरून चाफेकर चौकाकडे एक आरएमसी टँकर चाललेला होता। शाळेतील एक लहान मुलगा आहे 14 ते 15 वर्षाचा, फारुख तांबोळी म्हणून आहे त्याचं नाव। तो सायकलवर चालला होता, त्याला पाठीमागून आरएमसीच्या डंपरने धडक दिलेली आहे। मुलाला वायसीएम हॉस्पिटलाइज केलेलं आहे आम्ही। आरएमसी चालक जो आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे, गाडी ताब्यात घेतलेली आहे। त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं तजवीज ठेवलेली आहे आणि गुन्हा दाखल करीत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।